गोरमाटी नायक संघाचे खेळाडू कृपया आपण मागील सामन्यात पंच म्हणून कामकाज केलेलं होतं, याही सामन्यात यायचं आहे. गोरमाटी नायक, खेळाडूचं नाव माहित नाही.
मॅडम प्रिया पवार संघ मालक आहेत लाखागोर अवेंजर संघाच्या. आपण त्यांच्याकडून या स्पर्धेबाबत मनोगत ऐकून घेणार आहोत. मॅडम ठीक आहे, धन्यवाद. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे 11. 2 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत स्वतः कर्णधार गणेश राठोड, जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून. एक अनुभवी गोलंदाज गणेश राठोड. स्ट्राईक वर फलंदाज असतील अर्जुन जाधव, डावखुरा फलंदाज आहे गणेश राठोड अर्जुन साठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. काहीसे नाराज झालेले आहेत कर्णधार गणेश राठोड, मात्र त्यांनी पंचाचा निर्णयाचा सन्मान केलेला आहे. पुढचा चेंडू, एक मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि हा चेंडू षटकार गेलेला आहे. सचिन राठोड सचिन राठोड यांनी हा झेल घेतलेला होता, मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावा मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गणेश राठोड स्वतः उपस्थित आणि तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. तिसरा महत्वपूर्ण गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज जात आहेत संजय चव्हाण. संघ अत्यंत अडचणीत सापडलेला आहे. संत राम चैतन्य बापू सुपर हा संघ 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहे. या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे लाखागोर अवेंजर या संघाने. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे आणि गडी बाद झालेले आहे. आता मात्र संजय चव्हाण आणि डॉक्टर सचिन पवार सर यांच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. पाहूया ही जबाबदारी कशा पद्धतीने ते पेलतात आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक म्हणा किंवा चांगली धावसंख्या उभारून देण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. गोलंदाज गणेश. संजय चव्हाणने या चेंडूला पाहिलं आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सन्मान दिलेला आहे. चेंडू गेलेला आहे गोलंदाज गणेश राठोड यांच्याकडे. फॉलो थ्रो मध्ये या चेंडूला अडवलेला आहे. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी संघ मालक पूनम बंजारा सर उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे 19. 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. केवळ दुसरं षटक सुरू आहे आणि 3 गडी तंबूत परतलेले आहेत. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे आणि लॉंग ऑनच्या ठिकाणी उंच चेतन चव्हाण हा क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याने कुठलीही चूक केलेली नाही आणि झेलबाद झालेला आहे. मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांनी नो बॉल आहे किंवा नाही कृपया पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांनी स्क्रीनवर दाखवायचं आहे. तिसऱ्या पंचांनी हा फेअर डिलिव्हरी आहे असं सांगितलेलं आहे आणि डॉक्टर
सचिन पवार सर यांना परतावं लागेल. सचिन पवार सर देखील पंचांचा या निर्णयाचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि त्यासाठी हा संघ ओळखला जातो. महत्वाच्या क्षणी सचिन पवार सरांचा बाद झालेले आहेत. आता मात्र निलेश आणि संजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी आलेली आहे. दोन्ही गोलंदाज पूनम बंजारा सर आणि गणेश राठोड यांनी संत राम चैतन्य बापू या संघाचं कंबरड या ठिकाणी मोडलेलं आहे. त्यांची अवस्था फार बिकट करून ठेवलेली आहे. 4 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 19. निश्चितच माझ्या मते चेतन चव्हाण यांच्या उंचीचा लाखागोर ॲव्हेंजर या संघाला वेळोवेळी उपयोग होत असतो, खास करून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या ठिकाणी. कारण एक उंच फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, लॉंग ऑफच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार. कारण षटक संपलेलं आहे, 2 षटक संपलेले आहेत, धावसंख्या आहे 25, 4 गडी बाद झालेले आहेत. आपण चेतन चव्हाण यांच्या उंचीबाबत म्हणत होतो की खूप उंचीचं चेंडू देखील चेतन चव्हाण सीमारेषेच्या बाहेरून ओढून आणतो आणि आपल्या संघासाठी महत्वाची झेल घेत असतो. त्याच पद्धतीचा झेल त्यांनी नुकताच डॉक्टर सचिन पवार सर यांचा झेल घेतलेला आहे. एक वेळ असं वाटत होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार जाईल, मात्र चेतन चव्हाण यांनी सुरक्षितपणे हा झेल घेतलेला आहे. 2 षटक संपलेले आहेत. संघ मालक आलेले आहेत माननीय करण सिंग राठोड सर. गुरुदेव ऑप्टिकल भास्कर मार्केट जळगाव येथे चष्मा, गॉगल आणि त्याच्याशी अनुषंगिक डोळ्याचं कुठलंही काही असो त्याच्याशी अनुषंगिक कामकाज त्यांच्या शॉप मध्ये चालतात. कृपया माफक दरात सर्व काही उपलब्ध आहे. समाज बांधवांनी आणि इतरांनी देखील लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणाहून करण्यात येत आहे. पुढचा चेंडू करण सिंग राठोड यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राइकवर फलंदाज आहे संजय चव्हाण. संजय चव्हाण आणि निलेश राठोड यांच्यावर जबाबदारी आलेली आहे संघासाठी मोठी खेळी करण्याची. पाहूया करण सिंग राठोड कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. एक चांगला चेंडू करण सिंग राठोड सरांचा, फलंदाजाला कळाला देखील नाही. निर्धाव असा चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. कौतुक करतायत लाखागोर ॲव्हेंजर संघातले सर्व खेळाडू. करण सिंग राठोड सरांचं मनोधैर्य वाढवित आहे. लाखागोर ॲव्हेंजर संघाने या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केलेली आहे. पुढचा चेंडू, तत्पूर्वी या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे संजय चव्हाण यांनी. केवळ 1 धाव मिळेल. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्यामध्ये करण सिंग राठोड हे पटाईत आहेत. एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी ठेवतात. याही सामन्यात त्यांच्याकडून त्याच पद्धतीची गोलंदाजीची आशा आहे. गोलंदाज गणेश राठोड आणि पूनम बंजारा सर यांनी आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहिल्या 2 षटकातच 4 महत्वपूर्ण गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. काहीसा अडचणीत सापडलेला आहे संत राम चैतन्य बापू हा संघ. या अडचणीतून कोणता खेळाडू आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत नेतो, निलेश राठोड की संजय चव्हाण? येणारी वेळ सांगेल. मात्र दोघांवर फुल टॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. करण सिंग राठोड, धावसंख्या झालेली आहे 30. प्रति षटक 12च्या सरासरीने धावा बनवताना संत राम चैतन्य बापू, मात्र गडी 4 बाद झालेले आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी रिव्हर्स स्वीप झाली असती, मात्र गडी बाद झालेला आहे आणि त्या ठिकाणी जल्लोष करताना
करणसिंग राठोड संघ मालक. 5वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. धन्यवाद डीजे. एका मागोमाग गडी बाद होत आहेत निरंतर अंतराने. तू चल मैं आया सारखी परिस्थिती यांची झालेली आहे. कोणताही खेळाडू मैदानावर थांबायचं नाव घेत नाही. इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र तो अयशस्वी झालेला आहे. पहिल्या स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि 5वा गडी यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. 5 गडी बाद झालेले आहे आणि धावसंख्या आहे 30. नवीन फलंदाज जात आहेत मैदानावर. प्रवीण. बहुधा ही शेवटची जोडी असेल जी एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संत राम चैतन्य बापू या संघाला पोहोचू शकते. यानंतर सर्व तळाचे फलंदाज सुरू राहतील. संघ अतिशय अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीतून कोणता खेळाडू आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेईल. तिसरं षटक सुरू आहे. यशस्वी षटक. करणसिंग राठोड सर आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये काही सुधारणा करताना. एक छोटा रनअप आहे त्यांचा. करणसिंग राठोड. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी मिस फील्ड. सचिन चव्हाण यांची. सचिन चव्हाण यांच्याकडून अशा प्रकारची क्षेत्ररक्षण होत नाही बहुधा. मात्र हा चेंडू चौकार गेलेला आहे. 4 धावा मिळालेल्या आहेत प्रवीण पवार यांना. धन्यवाद डीजे. प्रेक्षणीय असा हा फटका होता. कौतुक करावा लागेल प्रवीण पवार यांचं. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका होता. आखू टप्प्याचा चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे प्रवीण पवार यांनी आणि डीप मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग असा षटकार लगावलेला आहे. हा षटकार न होता तर प्रवीण पवारच्या ताकदीचा हा नमुना होता. हा षटकार न होता तर प्रवीण पवारच्या धाडसाचा हा एक नमुना आहे. धावसंख्या झालेली आहे 40. 5 गडी बाद झालेले आहे. षटक या ठिकाणी संपलेले आहे. हल्ला बोल केलेला आहे करणसिंग राठोड सरांवर. काहीस तीन षटक समाप्त झालेले आहेत. 4थ्या षटकाची गोलंदाजीची जबाबदारी कर्णधार गणेश राठोड कोणाच्या खांद्यावर देतात पाहावं लागेल. नवीन गोलंदाज बहुधा आलेले आहेत. चेतन चव्हाण. उंच पुरा असा हा गोलंदाज. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. भरवशाचा ऑलराऊंडर आहे. अनेक महत्वपूर्ण सामने याने आपल्या दिमतीवर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. संघ 5 गडी बाद झालेले आहेत संत राम चैतन्य बापू या संघाचे. मात्र चौकार षटकार अधूनमधून सुरूच आहे आणि सुरूच राहावेत अशी प्रार्थना संत राम चैतन्य बापू समर्थकांकडून. आणि या वेळेस पहिल्या स्लिपच्या दिशेने हा चेंडू गेलेला होता. एक छोटीशी संधी होती यष्टीरक्षक गणेश राठोड यांना. मात्र चेंडू त्यांच्यापासून खूप दूर होता. मात्र त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असे होते. एक धाव मिळालेली आहे संजय चव्हाण यांना. बंजारा युवा क्रिकेट प्रीमियर लीग 2026 पर्व 3 ही स्पर्धा कालपासून याच शिवतीर्थ मैदानावर सुरू आहे. डे नाईट पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे. पुढचा चेंडू अत्यंत चांगला चेंडू. या चेंडूला मिडॉनच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल.
पुढचा चेंडू चेतन चव्हाण यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला टोलवलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने खेळाडू चेंडूच्या मागे पडतायत आणि निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. पंचांना विनंती आहे, दोन्ही फलंदाजांना आणि इतर खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. खेळपट्टीवरून कृपया पळायचं नाही. या खेळपट्टीवर अजूनही 2 दिवस आपल्याला सामने खेळायचे आहेत. पुढचा चेंडू गणेश राठोड यांचा, चेतन चव्हाण यांचा, क्षमा करा. एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा चेंडू. फलंदाज संजय चव्हाण काही समजू शकलेले नाही. चेंडू आला कुठे आणि गेला कुठे. धावसंख्या आहे 44. याच धावगतीने धावा बनवल्यास 92 धावापर्यंत मजल मारू शकतील संत राम चैतन्य बापू संघ. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल संजय चव्हाण यांना. षटक समाप्त झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 5 महत्वपूर्ण गडी अर्धा संघ तंबूत परतलेला आहे. नवीन गोलंदाज आलेले आहेत, क्रांती कुमार. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय हे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. खणखणीत चौकार आलेला आहे संजय चव्हाणच्या बॅट मधून. पुढचा चेंडू क्रांती कुमार यांचा. एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या, आणि या ठिकाणी धावबाद होण्याची एक संधी निर्माण झालेली होती. पुन्हा एकदा धावबाद होण्याची संधी, मात्र खेळाडू क्रीज मध्ये सुरक्षित. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. एकाहून एक सरस ऑलराऊंडरचा भरणा या संघामध्ये आहे. क्रांती कुमार असतील, गणेश राठोड असतील, चेतन चव्हाण असतील, पूनम बंजारा सर असतील. एक तुल्यबळ संघ, आणि या स्पर्धेतला संभाव्य विजेता संघ म्हणून लाखागोर अव्हेंजर हा संघ ओळखला जातो. पहिला बंजारा युवा प्रीमियर लीगचा विजेता संघ म्हणून देखील लाखागोर अव्हेंजर हा संघ आहे. आणि डीप मिड विकेटच्या दिशेने एक हा फटका होता आणि उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. माझे जे समवेत जे स्कोरर आहेत संजय चव्हाण, तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आणि नोंद. आमचे साथी स्कोरर संजय चव्हाण यांनी दिली आहे. दोन्ही संघ संत राम चैतन्य बापू आणि लाखागोर अव्हेंजर या संघाने सुपर 8 मधलं आपला प्रवेश यापूर्वीच निश्चित केलेला आहे. त्यामुळे या निर्णयाने फारसा काही मोठा फरक पडणार नाही. हा झेल मिड ऑनच्या ठिकाणी गेलेला होता. एक ओव्हर थ्रोची धाव मिळेल. गणेश राठोड आपल्या खेळाडूंवर नाराज आहेत. अशा प्रकारचे थ्रो, अतिरिक्त धावा आपल्यास टाळावयास हवे. धावसंख्या झालेली आहे 52.
जो संघ हा सामना जिंकेल तो आपल्या ग्रुप मधून टॉप वर राहील. एक मोठा फटका शांतीलाल चव्हाणच्या बॅट मधून आलेला आहे. 6 धावा मिळतील. डीप मिड विकेटला हा खणखणीत षटकार आलेला आहे. रुद्र आहे. रुद्र रुद्र त्यांचं नाव चुकून शांतीलाल झालेलं आहे. रुद्र आहे, क्षमा करा रुद्रजी. 5 षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 58. 6 गडी बाद झालेले आहे. यानंतरचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपण सर्वांना परिचित असलेले नाव आणि एक मोठं नाव हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सर यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो आणि माझं मराठी समालोचन याच ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो गेंदबाजी के लिए गेंदबाज है चेतन और अच्छी गेंद हल्के से फ्लिक किया, वहां पर हल्की सी मिसफुल हुई पूनम सर से, लेकिन कोई बड़ा नुकसान नहीं, 1 रन मिलेगा. किफायती गेंदबाजी कर रहे हैं. चेतन चौहान और बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज चेतन. एक बार फिर अच्छी गेंद, बल्ला चला है लेकिन गेंद बल्ले पर नहीं आई. डॉट गेंद, प्रेशर बढ़ेगा. हर एक गेंद जब डॉट होती है तो बल्लेबाज के मस्तिष्क में कुछ और अलग विचार आ जाता है कि मैंने गेंद खाली है, अगली गेंद पर चौका लगाऊंगा, दूसरी गेंद पर षटकार लगाऊंगा, लेकिन यही नीति उनको फंसा देती है. एक बार फिर चेतन सामने ऊंचा शॉट खेला है, खिलाड़ी है वहां पर कांति कुमार और गेंद जाएगी 6 रनों के लिए. जबरदस्त. इस छक्के से टीम की रन संख्या पहुंची अब 65 रन. 6ठी ओवर की गेंदबाजी कर रहे चेतन. सामने शांतिलाल, फुल टच गेंद और वहां पर खिलाड़ी है, पकड़े जाएंगे. यहां पर एक आसान सा कैच छूटा. चीख डबाक डम डम, पटाखों की आतिशबाजी कैच छूटने के बाद. कैच जैसे ही हाथ से फिसली, पटाखों की आतिशबाजी चारों ओर. शायद ऐसा लगता है उनका समर्थक रहे होंगे. संजय चौहान अब बारी है, क्योंकि संजय चौहान 12 रन बनाकर खेल रहे हैं और शांतिलाल 15 रन बनाकर. अच्छी गेंद उठाकर खेला है, वहां पर है खिलाड़ी लेकिन वो भी देखते रह जाएंगे. गेंद सीमा पार चौकार, लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिला हुआ संजय के बल्ले से आया और टीम की रन संख्या पहुंची अब 70 रन. बजा भैया. ओवर की आखिरी गेंद सामने संजय चौहान 16 रन बनाकर खेल रहे हैं. क्या संजय चौहान फिर सीमा पार पहुंचाएंगे गेंद को? जी हाँ तो दोस्तों, बल्ला तो चलाया था लेकिन हल्की सी मिसफील हुई. तब तक आसानी से 1 रन पूरा कर लेंगे शांतिलाल. स्ट्राइक अपने पास रखेंगे. ओवर संपन्न हुआ. 6 ओवर के बाद रन संख्या 71 रन. काफी सम्मानजनक स्थिति में पहुंच चुकी है संत राम चैतन्य बापू. अच्छी गेंदबाजी की चेतन ने. 2 ओवर की गेंदबाजी की 17 रन खर्च किए लेकिन उन्हें विकेट नहीं मिल पाया. अब आए हैं फिर क्रांति कुमार राठौड़. उन्होंने 1 ओवर की गेंदबाजी की है, 13 रन दिए हैं. अब सामने रहेंगे संजय चौहान, उनका साथ निभा रहे शांतिलाल नॉन स्ट्राइक गेंद पर. क्या संजय चौहान भरपाई करेंगे पिछली ओवर की या फिर क्रांति कुमार का शिकार होंगे? क्योंकि क्रांति कुमार एक अच्छे गेंदबाज है, राइट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी कर रहे हैं. सामने है लेफ्ट हैंडेड संजय चौहान, वो भी एक धुरंधर बल्लेबाज बन चुके हैं.
काफी अच्छी गेंद, हल्का सा कट किया वहां पर, गेंद पूरी तरह बल्ले पर नहीं आई, घूम रही है और केवल एक ही रन मिलेगा। शांतिलाल को 9 स्ट्राइक पर आए हैं, अब स्ट्राइक दी है शांतिलाल को। शांतिलाल भी 5 गेंदों का सामना किया, 15 रन पर खेल रहे हैं, वो भी जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। कुछ हद तक उनके ऊपर बड़ी जवाबदारी आई है, क्योंकि अंतिम 11 गेंदों का सामना शेष बचा है। तो क्या शांतिलाल भी बड़ा शॉट खेलेंगे? शांतिलाल एक चुस्त खिलाड़ी है, अच्छे खेलते हैं। फुलटॉस गेंद उठाया है, गेंद मारने के बाद 6 रनों के लिए। अचूच अचूच। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची 78 रन। सातवीं ओवर प्रगति पर क्रांति कुमार डाल रहे हैं। क्रांति कुमार के अभी भी 4 गेंद यानी शेष है और वो उनका पूरा फायदा उठा रहे पर शांतिलाल, क्योंकि अभी भी जबरदस्त छक्का लगाया है मिड विकेट के ऊपर से शांतिलाल ने। फिर अब राह देख रहे कब गेंदबाजी हो क्रांति की और कब मैं बल्ला चलाऊं। तैयार, फिर बल्ला चला लेकिन गेंद नीची रही, विकेट। यहाँ पर रुद्र, माफ कीजिएगा, गलती से यहाँ पर मिस्टेक हुई, बाय मिस्टेक। रुद्र बल्लेबाजी कर रहे हैं, जबरदस्त बल्लेबाज रुद्र। 21 रन बनाकर खेल रहा है, 7 गेंदों का सामना किया है, 3 गगनचुंबी शामिल, छक्के। पटकी हुई गेंद, गेंद बाउंड्री के बाद जाएगी 6 रनों के लिए। रुद्र के बल्ले से निकलता हुआ ये चौथा षटकार, दमदार जोरदार। सम्मानजनक स्थिति में पहुंच चुकी है अब ये टीम। संत राम चैतन्य बापू 84 रन जोड़कर अभी भी 8 गेंद यानी शेष है और रुद्र अब रुद्र रूप धारण कर चुके हैं। हर एक गेंद पर प्रहार कर रहे हैं, गेंद को सीमा पार पहुंचा रहे हैं। काफी अच्छी बल्लेबाजी रुद्र की। रुद्रावतार क्रांति कुमार के ऊपर उन्होंने धारण लिया है। क्रांति कुमार अभी भी 2 गेंद फेंकेंगे रुद्र के लिए। इस बार बल्ला ऊपर से चला बैठे, गेंद नीची रही, डॉट गेंद। आखिरी गेंद क्रांति कुमार की। क्रांति कुमार भी एक अनुभवी गेंदबाज है, ऑलराउंडर है अपने टीम के, गेंदबाजी भी करते हैं और बल्लेबाजी भी अच्छी खासी कर लेते हैं। तो आखिरी गेंद फेंकेंगे, सामने है रुद्र चौहान। जी हाँ, तो दोस्तों फिर बल्ला चलाया और फिर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। षटकार षटकार षटकार, अचूच भुजा। टीम की रन संख्या पहुंची अब 90 रन। 7 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी है और डॉक्टर सचिन पवार उन्हें कुछ टिप्स देने गए हैं कि आखिरी 6 गेंद है, 6 गेंदों में एक अच्छा स्कोर खड़ा करना होगा। और अब एक ऐसा लग रहा था एक समय की एक टीम एक तरफा मैच। सेकंड बॉल प्लीज, सेकंड बॉल प्लीज। गेंद की मांग कर रहे वहां पर अंपायर। आखिरी 6 गेंद यानी 6 से 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन जोड़ना चाहेंगे। अब एक समय ऐसा लग रहा था कि ये टीम एक तरफा मैच हार जाएगी, लेकिन अब कड़ा मुकाबला होने की संभावना है क्योंकि दोनों धुरंधर टीमें हैं। सम्मानजनक स्थिति में पहुंच चुके 90 रन 7 ओवर के बाद। अभी भी 6 गेंद यानी 6 से 6 गेंदों में यदि इस प्रकार से बल्लेबाजी चलती रही तो कम से कम 110 तक ये टीम पहुंच जाएगी। गेंदबाज जुना पुराना गेंद। आखिरी 6 गेंदों का मुकाबला शेष है। 6 गेंद के लिए खुद कैप्टन गणेश राठौड़ आए हैं। लेफ्ट हैंड ओवर दी विकेट की गेंदबाजी करते हैं। सामने है लेफ्ट हैंडेड संजय चौहान, वो भी पूरी तरह से सेट हो चुके हैं। अब एक इनफॉर्म बल्लेबाज रुद्र और संजय
उन्होंने अपनी निगाह पूरी तरह से जमा ली है, अब वो खेलने के लिए पूरी तरह से सज्ज है। अलार्म बजा है, मतलब संकेत कुछ और दिखाई दे रहे हैं। ए ओवर में कम से कम 15 रन या 20 रन जोड़ना चाहेंगे दोनों बल्लेबाज, लेकिन यहाँ पर अनुभवी गेंदबाज भी है गणेश राठौड़। गणेश राठौड़ काफी अच्छी अच्छी लीगें खेलते हैं, बड़ी बड़ी लीगें खेलने के बाद अच्छा खासा अनुभव उनके पास है। रुकावट के लिए खेद है, क्योंकि मैं आपको बता दूं पहले 4 विकेट सस्ते में गिर गए थे और फिर दबाव आ गया था संत राम चैतन्य बापू के ऊपर, लेकिन दबाव में से निकाला रुद्र ने, एक सम्मानजनक स्थिति में अपनी टीम को पहुंचाई है। दोनों टीमों को हार जीत से तो कोई फायदा मिलने वाला है नहीं, दोनों टीमें पहुंच चुकी है। गेंद ढूंढ रहे शायद नितिन चौहान, नितिन जाधव सर। एन वक्त पर गेंद नहीं मिल पा रही है, चेतन चौहान से गेंद की मांग कर रहे हैं नितिन जाधव सर, इसलिए देरी लग रही है। 14 गेंदों में 40 रनों की पार्टनरशिप, काबिले तारीफ। 14 गेंद और 40 रनों की पार्टनरशिप हुई है रुद्र और संजय के बीच। कुल मिलाकर रन संख्या 90 है, अभी भी 6 गेंदें आनी शेष है। रुद्र ने काफी रुद्रावतार धारण किया है। गेंद खाना खा रही है, भोजनालय में गेंद खाना खा रही है, उन्हें भी तो भूख लगती है। कब तक पीटोगे गेंद को? संजय चौहान ने 16 गेंदों का सामना किया, 17 रन बनाए हैं, 2 चौके शामिल, लेकिन रुद्र ने रुद्रावतार धारण किया है, 10 गेंदों का सामना किया है, 33 रन बनाकर खेल रहे हैं, 330 का स्ट्राइक रेट। काबिले तारीफ बल्लेबाजी। मैं आपको बता दूं गणेश राठौड़ को केवल 2 सिक्सेस चाहिए 300 सिक्सेस पूरे करने।
गेंदबाजी के लिए आया है गणेश राठौड़, सामने है संजय चौहान। लेफ्टी वर्सेस लेफ्टी। स्ट्राइक यदि रुद्र के पास रहे तो उनके अर्धशतक यहां पर आ सकते हैं। बल्ला चलाया, गेंद बाउंड्री के बाहर जाएगी। 6 रनों के लिए जबरदस्त प्रहार। तालियों के साथ सभी मनोरंजन कर रहे हैं, संजय चौहान को तारीफ कर रहे हैं। और टीम की रन संख्या पहुंची अब 96। 96 रन। अभी भी 5 गेंदें आनी शेष है। 5 गेंदों में और बाउंड्री आनी चाहिए। गणेश राठौड़ पूरी तरह से हतबल है। किस प्रकार से रोका जाए दोनों बल्लेबाजों को, क्योंकि अब उन्होंने अपना असली रूप दिखाया है। अब तक नकली रूप में खेल रहे थे, अब असली रूप दिखाया है संजय चौहान ने। अपना छोर बदला है गणेश ने, लेकिन वहां पर अच्छा फील्डर चेतन मंजूर है, सिंगल लिया और स्ट्राइक दी रुद्र को। रुद्र अब 4 गेंदों का सामना करेंगे। 33 रन बनाकर खेल रहे हैं। उनके भी बल्ले से बड़ा शॉट देखने को मिल सकता है। दरकार भी सभी जबरदस्त शॉट खेला है, गेंद तारामंडल में। 6 रनों के लिए। ठीक है, तो इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची अभी 100। अभी भी 3 गेंदें आनी शेष है और 39 पर पहुंचे हैं। यहाँ पर हल्के से क्लिप लिया है स्ट्रेट ड्राइव पर, वहां पर खिलाड़ी है 1 रन के लिए आए हैं। स्ट्राइक दिया वो फिर शांतिलाल को, माफ कीजिएगा संजय चौहान को। संजय चौहान भी 24 रन बनाकर खेल रहे हैं। टीम की रन संख्या 104 रन। केवल 10 रन दूर रुद्र। इस फुलटाज गेंद थी, पूरा बड़ा फायदा उठाना चाहते थे, लेकिन गेंद पूरी तरह से बल्ले पर नहीं आई। आखिरी गेंद रहेगी राठौड़ की और टीम की रन संख्या 105। क्या ये आखिरी गेंद पर बड़ा प्रहार आएगा रुद्र के बल्ले से, या फिर रुद्र को आउट कर पाएंगे राठौड़, क्योंकि राठौड़ अनुभवी है और रुद्र की भी अब निगाह पूरी तरह से जम चुकी है। गणेश बल्ला चला है और गेंद तारामंडल में जाएगी छक्के के लिए। इस प्रकार एक समय तो ऐसा लग रहा था कि ये 50 के निजी स्कोर पर ऑल हो जाएगी, लेकिन टीम ट्रिपल एक्का, एक के पे एक्का, एक के पे एक्का, 3 एक्का बना चुकी है। मैं आपको बता दूं, तिरुपति कैटरर्स के तेजमल महाराज रुद्र ने काफी अच्छी बल्लेबाजी की। तो रुद्र साहब, अब कैसा महसूस हो रहा है आपको? रुद्र यांनी एक सुंदर खेळी या ठिकाणी साकारलेली आहे। प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। तो आज के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा अगले टीमों को। तो आज के लिए गोरमाटी नायक वर्सेस रामदेव महाराज पैंथर्स।
जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधार संत राम चैतन्य बापू यांच्या. गोलंदाजीची धुरा यापुढचा जो सामना होणार आहे गोरमाटी नायक आणि रामदेव महाराज पॅन्थर्स या संघादरम्यान जो पुढचा सामना होणार आहे नाणेफेकीसाठी त्यांनी उपस्थित राहायचं आहे. विशेष बाब म्हणजे आज मॅडम प्रिया पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या हस्ते ही नाणेफेक होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे टॉस का बॉस या व्यासपीठावर. चला गोरमाटी नायक संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या व्यासपीठावर यायचं आहे. रामदेव महाराज पॅन्थर्स हा संघ आलेला आहे. फोटोग्राफर देखील रेडी आहे. प्रिया पवार मॅडम यांना विनंती आहे कृपया आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. उपस्थित महिला मंडळ यांनाही विनंती आहे त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहून क्रांतिकुमार अत्यंत निराश आणि हताश मनाने पवेलियनचा रस्ता त्यांनी पकडलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा एक सुंदर झेल घेतलेला आहे. काहीसा हा फटका चुकलेला आहे क्रांतिकुमार यांचा. एक खडखडीत षटकार आलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने चेतनच्या बॅट मधून. एक चौकार आणि एक षटकार आलेला आहे चेतन चव्हाणच्या बॅट मधून. धावसंख्या झालेली आहे 10. एक गडी बाद झालेला आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे.
रामदेव महाराज पॅन्थर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला दुसरं षटक गोलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन गोलंदाज निलेश राठोड. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा उशीर झालेला आहे या सामन्यासाठी. स्ट्राईक वर आहेत आघाडीचा एक महत्वाचा खेळाडू गणेश राठोड. कर्णधार आहेत संघाचा एक आधारस्तंभ फलंदाज क्रांतिकुमार अत्यंत स्वस्तात बाद झालेले आहेत. प्रवीण पवार यांनी पंचांचा हा निर्णय वाईड एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. प्रवीण पवार यांनी पहिल्या षटकात क्रांतिकुमार यांना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक झेल घेऊन तंबूचा रस्ता दाखवला होता. तत्पूर्वी पुढचा चेंडू एक चांगला चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि हा एक झेल सुटलेला आहे. त्या दरम्यान एक धाव काढलेली आहे. बहुधा हा झेल नसावा हा कदाचित सामनाही असू शकतो कारण तो होता महत्वाचा फलंदाज गणेश यांचा. निश्चितच कर्णधार काहीसे निराश संत राम चैतन्य बापू यांचे. गणेश राठोड सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते याची जाणीव आहे कर्णधाराला. पुढचा चेंडू निलेश यांचा चेतनसाठी. चेतन उंच पुरा असा हा चेतन आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे. निलेश चेतनसाठी आखूड टप्प्याचा चेंडू त्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चौकार हा खणखणीत चौकार आलेला आहे चेतनच्या बॅटमधून. चला पट सामना सुरू ठेवायचा आहे. कंटिन्यू धावसंख्या झालेली आहे 16. एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू उंच फटका मारलेला आहे. यावेळेस मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित त्याने कुठलीही चूक केली नाही. लॉंग ऑफच्या दिशेने दुसरा मोठा मासा गळाला लावलेला आहे निलेश राठोड यांनी. चेतनच्या स्वरूपात चेतनला परतावं लागेल. 14 धावा बनवून चेतन पवेलियनचा रस्ता पकडताना 5 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांनी लगावलेला आहे.
पुढचा चेंडू, या चेंडूला अत्यंत चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे नवीन फलंदाज. कृपया बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. बॅट्समन नेम कृपया थांबायचं आहे. 12वा खेळाडू या ठिकाणी या कोणीतरी लाखागोर अवेंजर संघाचं थांबून घ्यायचं आहे. बॉलर रघुनाथ पवार दादा या ना, या थांबा दादा. आणि त्या दरम्यान नावांचा घोळ या ठिकाणी सुरू होता आणि तोच फलंदाज बाद झालेला आहे. तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. एका मागोमाग गडी परत आहेत. चला नवीन फलंदाज, त्याचं नाव सांगायचं आहे. कृपया 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. अनेक समस्या सहज सुटतात 12वा खेळाडू या ठिकाणी उपलब्ध असल्यास. तुषार राठोड पोहोचलेले आहेत गणेश राठोड यांना साथ देण्यासाठी. बॉलर नेम सांगायचा आहे. बॉलर दादा, बॉलरचं नाव सांगायचं आहे. राम राठोड आलेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट राम. गणेश राठोड साठी रामेश्वर. एक चांगला फटका, मात्र फटका फसलेला आहे आणि झेल कोणी घेतलेला आहे? धन्यवाद डीजे. मोठा मासा गळाला लागलेला आहे गणेश राठोडच्या रूपाने. चौथा गडी बाद झालेला आहे आणि भेदक गोलंदाजी सुरू आहे राम चैतन्य बापू या संघाकडून. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ असे आहेत. 4 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. आता मात्र संघ अडचणीत सापडलेला आहे. सचिन चव्हाणवर ती जबाबदारी आलेली आहे. सचिन राठोड वरती जबाबदारी आलेली आहे. सचिन राठोड एक अनुभवी फलंदाज आहे. शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढणं आणि आपल्या संघाला जिंकून देणं यामध्ये सचिन राठोड पटाईत आहे. या सामन्यामध्ये सचिन राठोडची खरी आवश्यकता आहे आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. 6व्या क्रमांकावर हा फलंदाजीसाठी आलेला आहे. एरवी हा फलंदाज सलामीला किंवा वन डाऊन येतो. आल्या आल्या रामेश्वर यांनी पहिल्या चेंडूवर मोठा मोहरा बाद केलेला आहे. पुढचा चेंडू रामेश्वर यांचा सचिनसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील.
तुषार तत्पूर्वी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत आणि उत्तुंग असा षटकार आलेला आहे सचिन राठोडच्या बॅट मधून. रामेश्वर राठोड यांच्यावर हल्ला बोल केलेला आहे सचिन राठोड यांनी. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंतनी याला वाईट दिलेला आहे. सचिन राठोड यांनी दाखवून दिलेला आहे की गडी जरी बाद होत असले तरी आम्ही कुठलाही दबाव स्वीकारणार नाही आणि धावांचा यशस्वीपणे पाठलाग करू, असे संकेत त्यांनी या फटक्याने दिलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू रामेश्वर यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी धावबाद होण्याची एक संधी, मात्र एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 28. 4 गडी बाद झालेले आहेत. यानंतरचा जो सामना होणार आहे, रामदेव महाराज पॅन्थर्स वर्सेस गोरमाटी नायक. रामदेव महाराज पॅन्थर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम चला पटापट नवीन फलंदाज मैदानावर आलेले आहेत. संघ अडचणीत सापडलेला आहे पराभवाच्या छायेत वावरताना. मात्र सचिन राठोड जोपर्यंत मैदानावर उपस्थित आहे कोणीही सांगू शकत नाही. अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन राठोड यांनी मोठी खेळी साकारलेली आहे. याही सामन्यात ते एखादी मोठी खेळी साकारतील का पाहावं लागेल, मात्र संघाला आवश्यकता आहे. पुढचा चेंडू गोलंदाज आहे टिंकू राठोड यांनी गोलंदाजीची जबाबदारी टिंकूच्या खांद्यावर सोपवलेली आहे कर्णधार यांनी. टिंकू राईट आर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी करतोय. स्ट्राईकवर फलंदाज सचिन राठोड. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला रिव्हर्स स्वीप द्वारे हा फटका खेळलेला आहे. अत्यंत चांगला फटका फलंदाजांनी धन्यवाद डीजे. फाईन लेगच्या थर्ड मॅनच्या दिशेने हा षटकार लगावलेला आहे सचिन राठोड यांनी. सहा धावा वसूल केलेल्या आहेत सचिन राठोड यांनी. पटापट कंटिन्यू सामना सुरू करायचा आहे. यानंतर एक महत्वाचा सामना होणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या आहे 38. चौथं षटक सुरू आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. अर्धा संघ तंबूत परतलेला आहे. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे टिंकू यांना. एक मोठा फटका वगळता मिड ऑनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे टिंकू यांनी. फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत. पंकज पवारच्या बॅट मधून निघालेला हा फटका होता.
पुढचा चेंडू टिंकू यांचा आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 6वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे पंकज पवारच्या रूपाने. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 4 षटक समाप्त झालेली आहेत. धावसंख्या आहे 42. 6 गडी बाद झालेले आहेत. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 43. अजूनही 69 धावांची आवश्यकता. ऊंचा स्ट्रोक खेलने के प्रयास में चुके, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ और गेंद सीधे विकेट कीपर की दस्तानों में गई बिना रन लेते हुए. अब एक बार फिर प्रवीण पवार गेंदबाजी कर रहे हैं. सामने है पूनम बंजारा. पूनम बंजारा को अपना खाता खोलना शेष है. ये बुजुर्ग खिलाड़ी है, ये एक्सपीरियंस खिलाड़ी है. गेंद को खड़ी कर दी गई है, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. वहां पर जीवन दान मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. सर को जीवन दान दे रहे, चलो भैया खेलो. टीम की रन संख्या पहुंची अब 45 पर. 6 विकेट खोने के बावजूद 5 ओवर की गेंदबाजी कर रहे हैं प्रवीण. और सामने है सचिन राठौड़. सचिन राठौड़, ये गेंद अंपायर ने वाइड करार दी है. ऑफ स्टंप से काफी बाहर थी. सूझबूझ के साथ अंपायरिंग कर रहे हैं वहां पर. प्रवीण पवार की आखिरी गेंद रहेगी. सामने है सचिन राठौड़, 19 रन बनाकर खेल रहे हैं. 8 गेंदों का सामना किया है. स्ट्रोक खेला है वहां पर, गेंद शायद उन्हें नहीं दिखी और वहां पर हो गए डुम डुम टीड़े. क्या छुटा है. ओवर संपन्न हुआ. 5 ओवर के बाद रन संख्या 50. 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन बढ़ रहे हैं. अठारह गेंदों में 62 रनों की जरूरत. 18 गेंद और 62 रन. पूनम बंजारा सर अब स्ट्राइक पर रहेंगे. सचिन राठौड़ रहेंगे. पूनम सर नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे. 6ठी ओवर के लिए गेंदबाज आए हैं नीलेश. पूनम बंजारा सर स्ट्राइक पर है. क्या पूनम बंजारा सर बड़ा स्ट्रोक खेलेंगे? जी हाँ तो दोस्तों, प्रयास किया है और गेंद और पकड़े जाएंगे पूनम सर. कोई बड़ा कारनामा नहीं कर पाए अपनी टीम के लिए, केवल 1 रन का योगदान दिया और अब डगआउट में आ रहे हंसी खुशी के साथ. चेहरे पर रौनक है उनकी. अब गए हैं करण राठौड़ सर. माथे पर बाल कम है पर सीने में दम है.
करण सिंह राठौड़ गुरुदेव ऑप्टिशियन के ऑनर चश्मे का गॉगल बनाते हैं। अब बारी है बल्लेबाजों की, क्या अच्छी बल्लेबाजी करते हैं। 15-20 साल से खेल रहे हैं करण सिंह राठौड़। अब जिला स्तरों पर उनकी परीक्षा हो रही है। वाइड गेंद, टीम की रन संख्या है 51 रन। करण सिंह राठौड़ छक्का लगाने की कोशिश कर रहे हैं, चारों ओर देख रहे हैं, शायद छक्का लगा देंगे। और माहिर भी है, काफी बड़ा अनुभव उनके पास करण सिंह राठौड़। ये फुलटास गेंद, लेकिन फिर दिशाहीन गेंदबाजी, फिर वाइड। पूरी तरह से शायद करण सिंह राठौड़ से खौफ खा बैठे हैं नीलेश, डर रहे हैं करण सिंह राठौड़ से। और हल्के से पुश किया है वहां पर कवर के क्षेत्र में। एक रन दौड़कर पूरा किया, दूसरे के लिए पलटना चाहते थे, मना किया। टीम की रन संख्या पहुंची 53 रन पर। नीलेश राठौड़ गेंदबाजी कर रहे हैं और अब बल्लेबाजी के लिए सचिन राठौड़। चारों ओर मैदान खाली है, बड़ा प्रहार किया, वहां पर खिलाड़ी है और वो देखते रह जाएंगे। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए पॉइंट के क्षेत्र में। एक समय तो ऐसा लग रहा था कि ये टीम पहले ही हार मान चुकी थी, लेकिन बाद में उन्होंने वापसी की। अब दबाव है दूसरी टीम के ऊपर, लाखा गोरा रेंजर के ऊपर। ऊंचा शॉट खेला है और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। एक हाथ से कैच, जबरदस्त। वहां पर क्रांति सिंह ने पकड़ा है डगआउट में। ये सचिन राठौड़ के बल्ले से निकलता हुआ तीसरा षटकार। सचिन राठौड़ 33 रन बनाकर खेल रहे हैं। आधे रन तो सचिन राठौड़ के हैं, लेकिन फिर बल्ला चला, लेकिन फिर गेंद वाइड। नाराज है वहां पर नीलेश राठौड़। करीबी मामला, लेकिन अंपायर वहां पर काफी दक्ष है, अच्छी अंपायरिंग का उनके पास अनुभव है। सचिन राठौड़ 11 रनों का 11 गेंदों का सामना किया है, 3 चौके और 3 छक्के शामिल। फिर ऊंचा प्रयास किया और यहां पर कटआउट। गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और आउट करार दिए गए हैं। जाना होगा संधि सचिन राठौड़ को। ये एक बड़ी मछली जाल में फंसी है सचिन राठौड़ के रूप में। अब सचिन राठौड़ की जगह लेने के लिए नए बल्लेबाज जाएंगे। नए बल्लेबाज आ रहे हैं। नाम, बल्लेबाज का नाम, जो कोई बात नहीं, आड़ू माड़ू लिख लेते हैं। आड़ू माड़ू बल्लेबाज करण सिंह का साथ निभाने जा रहे हैं। स्ट्राइक पर रहेंगे और नीलेश आखिरी गेंद फेंकेंगे उनके लिए। उनको अपना खाता खोलना शेष है और चारों ओर खाली पड़ा है ग्राउंड। यहाँ पर अपने कदम चुके शायद नीलेश ने, वापस ले रहे हैं। महेश पवार आए हैं गेंद बल्लेबाज। महेश पवार, पूरी तरह से ये टीम हार मान चुकी है। बॉडी लैंग्वेज कर रही कि हमने पहले ही हार ले ली है। जो टीम जीतनी चाहिए थी वो टीम हार रही है। अब अंधाधुंध बल्ला चलाएंगे
और संपन्न हुआ। छठी ओवर की गेंदबाजी संपन्न हो चुकी है। रन संख्या 64। निराश किया सभी खिलाड़ियों ने प्रिया मैडम को। जीत के साथ हैप्पी बर्थडे मनाने सभी चाहते थे, लेकिन कुछ नाराजगी अब रहेगी क्योंकि टीम हार के कगार पर है। लेकिन करण सिंह राठौड़ कोशिश कर रहे हैं, शायद वो जीत पाएंगे। प्रिया मैडम को जीत का गिफ्ट देना चाहिए था, लेकिन नहीं दिया। करण सिंह राठौड़ अभी भी क्रीज पर है। क्या करण सिंह राठौड़ जीत दिलाएंगे? जी हाँ दोस्तों, बल्ला तो चला रहे हैं लेकिन गेंद वाइड। शायद करण सिंह राठौड़ से हर गेंदबाज खौफ खा रहा है, उनसे दूर रख रहा है गेंद को, क्योंकि जानते हैं ये कि एक धुरंधर बल्लेबाज है। लंबी लंबी पारियां खेलते हैं, लगभग 64-65 शतक होंगे उनके नाम पर। चश्मे बनाने में उनको फुर्सत नहीं, यहाँ बल्ला चला रहे हैं और चलाया बल्ला, लेकिन अब जाना होगा चश्मों के साथ बाहर। बिना गॉगल के बाहर आ रहे करण सिंह राठौड़। आखिरी बल्लेबाज बीच मैदान में पंकज। सातवीं ओवर की गेंदबाजी कर रहे हैं। आखिरी विकेट है तो अलाउड हो जाएगी ये टीम, यदि एक विकेट गिरा तो। और जबरदस्त प्रयास, गेंद बाउंड्री की तरफ दौड़ रही है और पहुंच जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। गोरमाटी रेडी रहे। पंकज फिर बल्ला चलाया, बल्ला चलाने में माहिर है सभी। 9 गेंदें आनी शेष है और आखिरी विकेट। क्या विकेट गिरती है या अंत तक ये टेस्ट खेलते हैं बल्लेबाज? काफी चिकट बल्लेबाज है दोनों, टेस्ट खेलने में माहिर है। उनको विकेट, रन भी आसानी से ले रहे हैं। अभी भी 8 गेंद आनी है। राज बंजारा गेंदबाजी कर रहे हैं और अब महेश पवार स्ट्राइक पर। वाइड, राज बंजारा की आखिरी 2 गेंद। सामने है महेश पवार। जी हाँ तो दोस्तों, ऊंचा शॉट खेल बैठे और वहां पर खिलाड़ी है और यहाँ पर आउट करा दिए जाएंगे। पुल आउट हो गई, अलाउड अलाउड अलाउड। गोरमाटी गोरमाटी ले ले थाटी खालने बाटी, आ जाओगे ग्राउंड में। गोरमाटी, गोर भैया आओ। लाखा गोर